माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांचं नाव कसं आलं याचा किस्सा खुद्द अजित पवार यांनीच सांगितला। पहिल्यांदा माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत जातीनं लक्ष घातल्याचंही दादांचं वक्तव्य। माझ्या ग्रुपमध्ये 6 ते 7 लोक चेअरमनचं गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत। 6 ते 7 याला म्हणलं ह्यांनी प्रत्येकाने आपापल्या गटात गाळागाळी केली की माझा सुपडा साफच होणार। हो ना, ते कोण कोण आहेत ते तुम्हाला साधारण माहिती आहे। कोण बारामती गटात आहे, कोण पंढरी गटात आहे, कोण कुठल्या माळेगाव गटात आहे, कोण कुठल्या गटात आहे, ते असले सगळे जाते। कारण उद्याच्या 5 तारखेला चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड लागलेली। तो मी सगळा विचार केला आता काय करावं आणि सगळे सांगत होते नाव नका डिक्लेअर करू। म्हणलं आता आपलं नाव डिक्लेअर केल्याशिवाय काय आपलं पॅनल येत नाही। म्हणलं हे बाकीचा काही गत्यंतर नाही आणि म्हणून नाव डिक्लेअर केलं। मला भरपूर काम आहे।